हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी अक्षर भारती वर्कबुक स्टैंडर्ड 10 पोयम 5 2 दिवस के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स। हम स्टार्ट करते हैं पोयम 2 दिवस के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 4 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो उन्हें ज़रूर से देखिएगा। प्ले लिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो कृती स्वाध्याय, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा। कवीचे प्रत्येक 2 दिवस यात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुखात गेले। शेकडो वेळा आलेले चंद्र आला, तारे फुललेले, रात्री धुंद झाली। देन कवीच्या हातांची वैशिष्ट्ये, सर्वस्व असलेले, दारिद्र्याकडे गहाण राहिलेले, माना उंचावलेले, कलम झालेले। देन आता कृती पूर्ण करा। रोजची भूक भागवण्यासाठी कवीला कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत। या आशाची ओढ शोधावली हा, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली। नेक्स्ट, कवीच्या प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओढ लिहा। दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो। पुढील शब्दसमूह जो तुम्हाला कळवलेला अर्थ लिहा। माना उंचावलेले हात म्हणजे कर्तृत्व करणारे हात होय। ते जरी दारिद्र्याकडे गहाण पडलेले असले तरी कधी कधी ते अभिमानाने मान उंच व्हावी असे कामही याच हाताने केले। कलम केलेले हात, या हाताने कष्ट उपसले। कधी ते दारिद्र्यात राहिले, कधी ते अभिमानाने उंचावले, तर कधी परिस्थितीमुळे अशी वेळ आली की ते जायबंदीही झाले। कलम झालेले म्हणजे बळजबरीने बांधलेले हात होय। नेक्स्ट, दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात, कामगारांच्या कष्टमय जीवनाच्या आलेख शब्दात रेखाटताना कवी म्हणतो की कष्टकऱ्याचे हात हेच त्याचे सर्वस्व असते। हाताने ते कष्ट उपसतात व कसेबसे पोट भरतात, पण तेवढ्याने पोट पूर्ण भरत नाही, कारण दैन्य दारिद्र्यात ते खितपत पडलेले असतात। त्यांना उद्याच्या पोटापाण्याची काळजी असते। हे दुःख व्यक्त करताना कवी म्हणतो, जणू कामगारांचे हात दारिद्र्याकडे गहाण पडलेले असतात, तारण म्हणून ठेवलेले असतात। फिर हम बढ़ते हैं कृति 2 की तरफ। एका शब्दात उत्तरे लिहा। कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट हात, कवीच्या जवळचा मित्र अश्रू। चौकटी पूर्ण करा। डोक्यावर उरलेले उन्हाळे, चंद्राला दिलेली उपमा भाकरीची, याकडे हात तारण राहिले दारिद्र्याकडे। दरवेळी विचार केला तो दुनिया, झोत भट्टीत शेकणारे पोलाद। त्याने पुढील शब्दांचे अर्थ लिहा। दिवस, दिन, चंद्र, शशी, डोके, हात, हस्त, अश्रू, आंसू, मित्र, दोस्त, सहाय्य, मदत, दुनिया, जग, शाळा, विद्यालय, आयुष्य, जीवन। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुखात गेले, या ओळीच्या विचार सौंदर्य स्पष्ट करा। माणसाचे जीवन अगदी थोड्या दिवसाचे आहे, जणू ते 4च दिवसाचे आहे। त्यातील चांगले जीवन मिळेल याची वाट पाहण्यात 2 दिवस गेले, नि उरलेले 2 दिवस पोटापाण्याची काळजी करण्यात दुखात गेले। नेक्स्ट, झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले, या ओळीतील भावसौंदर्य विशद करा। कारखान्याच्या झोतभट्टीत जसे लोखंड शेकते तसे मी माझे आयुष्य शेकवून घेतले। बऱ्या वाईट प्रसंगाच्या आगीतून मी बाहेर निघाला। देन हमारा आता है कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा। प्रस्तुत कवितेमध्ये कवीने कामगारांच्या कष्टमय जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे। कष्टकऱ्यांना जीवनातील व्यथा मांडताना कवी म्हणतो,
आयुष्य तर अवघ्या 4 दिवसाचे आहे. त्यातील अर्धे आयुष्य सुखाची वाट पाहण्यात व अर्धे आयुष्य दुःख झेलण्यात गेले. सुखाची भूल दुरून चमकणाऱ्या चंद्रासारखीच होती, पण भाकरीचा चंद्र शोधण्यात आयुष्य बर्बाद झाले. खूप कष्ट उपसले. दैन्य दारिद्र्याकडे आयुष्य गहाण पडले. कधी माझ्या कर्तृत्वात हाताने अभिमानास्पद कामगिरी केली, पण बऱ्याचदा हात जायबंदी केले गेले. अश्रूंनी मला मित्रांसारखे समजावले. झोतबट्टीत पोलाद शेकावे तसे माझे संबंध आयुष्य शेकून निघाले. सारा समाज आपल्यासा केला तरी सर्व आयुष्य दुःखात गेले. नेक्स्ट, कवितेत व्यक्त झालेल्या जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. 2 दिवस या कवितेत नारायण सुर्वे यांनी कष्टकऱ्यांच्या वेदनामय जीवनाचे वास्तव चित्र 8 शब्दात स्पष्ट केले आहे. पोटाच्या भुकेसाठी 2 घामासाठी पूर्ण जीवन खर्ची पडले. त्या दिवसात फक्त अश्रूची साथ लाभली. भाकरीच्या चंद्र शोधण्यात जीवन गेले. दुनियेतील माणसाची दुःखे आपलीशी केली. ज्योतबट्टीत जिने शेकवले. हात म्हणजे कर्तृत्व. या हाताने खूप कष्ट उपसले. कधी ते नाकर्ते झाले, कधी दारिद्र्याकडे गहाण पडले, तरीही धीर सोडला नाही. दुःख कसे झेलावे, कसे सहन करावे या अनुभवाच्या शाळेत शिकलो. आयुष्यात बरे वाईट प्रसंग आले, ते निघूनही गेले. 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले. अशा प्रकारे कवितेत कष्टकऱ्यांच्या जीवनाचे सत्य परखडपणे व्यक्त झाले आहे. इसके बाद में आता है, दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे या वाक्यामागील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. कवी नारायण सुर्वे यांनी 2 दिवस या कवितेमध्ये कामगारांचे कष्टमय जीवन किती दुःख व व्यथाने भरलेले असते याचे वास्तव चित्रण प्रत्येक शब्दात रेखाटले आहे. कामगाराच्या भूमिकेतून कवी म्हणतो, मी कधी स्वार्थीपणाने वागलो नाही. दुःख झेलत असतानाही मी जगमग राहिलो. अनुभवाच्या शाळेत मी शिकलो. दुःखाने पिचलो नाही, पुन्हा ठामपणे उभा राहिलो. दुःख पेलावे या संकल्पनेतून कवीला असे म्हणायचे आहे की दुःखाने दबून न जाता त्याचा मुकाबला करावा. दुःख पचवावे व पुन्हा आपले जीवन मानाने जगावे. पुन्हा जगावे या संकल्पनेतून अचल आशावाद व्यक्त होतो. दुःखावर विजय मिळवावा ही जिद्द त्यातून दिसून येते. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे हे समजून घेऊन दुःख आपलेसे करून कणा मोडू न देता जगण्याचा मंत्र जपावा. नेक्स्ट इज, पुढील कवितेसंबंधित यांखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. फर्स्ट, 2 दिवस. उत्तर, 2 दिवस. प्रस्तुत कवितेचे कवी नारायण सुर्वे. प्रस्तुत कवितेचा विषय कामगाराच्या आयुष्यातील वास्तव परिस्थितीचे चित्रण. प्रस्तुत कवितेतील 2 ओळीचा अर्थ स्पष्ट करा. शेकडो वेळ चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. अनेक वेळा चंद्र उगवला, चांदणे पडले, तारे चमचमले, काही रात्री आनंदमय गेल्या. बाकीचे सर्व आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात म्हणजे भूक शमवण्यात व पोट पाण्याची चिंता करण्यात नासून गेले. त्याने प्रस्तुत कवितेत मिळणारा संदेश. जीवन कितीही प्रतिकूल व खडतर असले तरी स्वकृतत्वावर विश्वास ठेवावा. प्रयत्नाने जीवनातील दुःखांवर मात करता येते. जीवन सकारात्मक जगण्याची ताकद ही कविता देते. तसेच मानवी निश्चय व आशावाद हे तत्व मनावर बिंबवले जाते. इसके बाद में आता है कवितातील आवडण्याची व न आवडण्याची कारणे. थेट शब्दकळेतून कामगार विषयाचे योग्य व परखड चित्रण केल्यामुळे कविता मनाला भिडते. कामगार जीवनाच्या खडतरपणाचा प्रत्यय अनुभवता येते. कामगार जीवनाविषयी सहृदयता जागृत होते. जीवन समजून घेण्याची ओढ निर्माण होते. अशी प्रगल्भ जाणीव मनात निर्माण करणारी ही कविता मला आवडली. इसके बाद में आता है प्रस्तुत कवितेत दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. ते जिंदगी, आयुष्य, गहाण, तारण, दारिद्र्य, दैन्य, रात्री, रजनी. नेक्स्ट आहे पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. 2 दिवस वाट पाहण्यात गेले. विधानार्थी वाक्य. किती वाईट असायचे ते दिवस.
उद्गारार्थी वाक्य. कंसातील सूचनेप्रमाणे कृती करा. किती वाईट असायचे ते दिवस. विधानार्थी करा. ते दिवस खूप वाईट होते. आनंदात जगावे असे वाटते. आज्ञार्थी करा. आनंदात जगा. इसके बाद में आता है हमारा शब्द संपत्ति. तो सबसे पहले है विरुद्धार्थी शब्द लिहा. तो दुःख सुख आनंद मित्र शत्रु दारिद्र्य श्रीमंती रात्र दिवस. देन समानार्थी शब्द लिहा. डोई डोके दुनिया जग हात हस्त चंद्र शशी. देन शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. कविता लिहिणारा कवी. कविताचे पुस्तक कविता संग्रह. वचन बदला. भाकरी भाकरिया मित्र मित्र. देन लिंग बदला. मित्र मैत्रीण कवी कवयित्री. इसके बाद है लेखन नियम. अचूक शब्द ओळखा. तो आप इसे देखिए. पारंपरिक वैशिष्ट्य पुनर्वसन आशीर्वाद. देन विराम चिन्हे. विराम चिन्हाची नावे लिहा. दिस वन इज संयोग चिन्ह एंड दिस वन इज अपूर्ण विराम. तो बच्चों इसी के साथ में हमने पोएम 5 2 दिवस के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. हमने इसके डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स भी किए हैं. अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो उन्हें ज़रूर से देखिएगा. वीडियो की जो प्ले लिस्ट की लिंक है वो आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगी. तो नेक्स्ट वीडियो में हम मिलते हैं चैप्टर 6 चूड़ीवाला के साथ. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल एंड डू नॉट फॉरगेट टू सब्सक्राइब माई चैनल. थैंक यू.